बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांना निलंबित करण्यात आले। रक्ताच्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांसोबत भेटू दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। तर कारागृह महासंचालक कार्यालयातील एका पथकानं बीड कारागृहाची अचानक तपासणी केली। या तपासणी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। या अगोदर याच कारागृहात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचे वारंवार आरोप होत आहेत आणि त्यातच इतर लोकांना भेटू दिलेला तो कैदी नेमका कोण याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाहीये। मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर तुरुंगात मिळत असलेल्या ट्रीटमेंटबाबतच्या आरोपांना आता बळ आले। आणि आता एक मोठी बातमी। जळगावच्या चोपड्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे। प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारात मुलीचा मृत्यू झालाय तर जावई गंभीर जखमी झालाय। वर्षभरापूर्वी मुलीने एका मुलासोबत प्रेमविवाह केला होता आणि तेव्हापासूनच वडील यांच्या मनात राग होता। दरम्यान या गोळीबारात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे। तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला। मुलांना जखमी झालेला आहे। पुण्याच्या